तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर तुमच्याकडे जर आयुष्मान कार्ड असेल, तर तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार हा मिळतो. तर हा उपचार नेमका कोणत्या हॉस्पिटलमध्ये मिळतो? ते हॉस्पिटल कसं शोधायचं? याची लाईव्ह प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर हॉस्पिटल शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या Googleवरती यायचं आहे. Googleवर आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये आयुष्मान कार्ड तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर खाली तुम्ही पाहू शकता भरपूर सारे पोर्टल्स हे तुम्हाला उपलब्ध होतील. पण त्यामधून एक हे जे अधिकृत पोर्टल आहे नॅशनल हेल्थ अथॉरिटी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आयुष्मान योजनेचं अधिकृत जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही अशा काही प्रकारे याल. या पोर्टलचा इंटरफेस तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. याच इंटरफेसवरती आपण हॉस्पिटल हे शोधू शकतो आणि ते शोधण्याचं ऑप्शन हे आपल्याला येथे काही अशा प्रकारे पाहायला मिळतं. यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपण हॉस्पिटल हे शोधू शकतो. तर चला मग आता आपण हॉस्पिटल शोधूया. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या योजनेअंतर्गत म्हणजेच हे जे कार्ड आहे कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालतं, पूर्ण भारतभरातील हॉस्पिटल यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि ते जे हॉस्पिटल आहेत त्यांची संख्या देखील येथे उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता 17,040 गव्हर्नमेंट हॉस्पिटल या योजनेअंतर्गत असणार आहेत, की जेथे हे आयुष्मान कार्ड तुम्हाला वापरता येणार आहे. त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल हे 15,663 आहेत, की जेथे तुम्हाला हे कार्ड वापरता येणार आहे. आणि त्यानंतर भारतभरातील जी काही हॉस्पिटलची यादी आहे, की जिथे आयुष्मान कार्ड हे तुम्हाला वापरता येतं, त्याची यादी तुम्हाला अशा काही प्रकारे पाहायला मिळणार आहे. आणि ही तर भारतभरातली यादी आहे. पण तुम्ही तुमच्या पिनकोडनुसार देखील हॉस्पिटल हे शोधू शकता. तुमची जे काही पिनकोड असेल तो तुम्ही येथे टाकून येथे तुम्ही पाहू शकता पिनकोड टाकण्याचं ऑप्शन आहे. येथे जर तुम्ही तुमचा पिनकोड टाकला तर तुम्ही तुमच्या पिनकोडनुसार देखील हॉस्पिटल हे तुम्ही शोधू शकता. तर आता आपण पिनकोड टाकूया आणि आपलं हॉस्पिटल हे शोधूया. साधारणपणे गोवर क्लिक करा. गोवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्याला आता आपलं टाकलेल्या पिनकोडनुसार आपलं जे काही हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये या कार्डचा आपल्याला उपयोग करता येईल त्या कार्डची देखील त्या हॉस्पिटलची देखील यादी आपल्याला खालील प्रकारे अशा काही प्रकारे पाहायला मिळणार आहे, की ज्यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता त्या हॉस्पिटलचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचं टाईप काय असेल, त्याचा ॲड्रेस तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचनंतर कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला येथे असेल आणि याविषयीची देखील संपूर्ण माहिती या यादीमध्ये तुम्हाला या हॉस्पिटलविषयीची पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पिनकोड टाकून तुमचा जो हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये जवळील कोणत्या हॉस्पिटलमध्ये हे कार्ड तुम्हाला वापरायला मिळतं यामध्ये तुम्ही वापरू शकता अशा प्रकारची डिटेल्स ह्या तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहेत. आणि तुम्ही वेगवेगळे पिनकोड टाकून तुमच्या जवळचे पिनकोड टाकून देखील हॉस्पिटल शोधू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही पाहू देखील शकता की हे हॉस्पिटल जे तुम्ही शोधलेलं आहे ते गव्हर्नमेंट आहे की ते प्रायव्हेट आहे अशा विषयीची देखील माहिती तुम्ही यामधून पाहू शकता. आणि तुम्ही त्याचबरोबर बाय पिनकोड व त्याचबरोबर बाय डिस्ट्रिक्ट देखील शोधू शकता. त्यानंतर बाय फॅकल्टी नेम देखील शोधू शकता. त्यानंतर ॲडव्हान्स सर्च म्हणून एक ऑप्शन मिळतं, त्यामध्ये तुम्ही स्टेट, डिस्ट्रिक्ट नेम, स्कीम नेम, स्पेशालिटीज टाकून, पिनकोड टाकून, फॅकल्टी नेम टाकून देखील हॉस्पिटल हे शोधू शकता. पण येथे तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही सर्च बारवर असता सर्च बाय पिनकोडवर असता, हे सर्वात सोपं आणि सरळ ही पद्धत तुम्हाला हॉस्पिटल शोधण्यासाठी असणार आहे. कारण तुम्ही तुमची जवळील जी काही सिटी असेल तिचा पिनकोड टाकून तुम्ही डायरेक्टली तेथील हॉस्पिटल हे शोधू शकता. आणि तुम्हाला शोधल्याच्या नंतर येथील डायरेक्टली हॉस्पिटलचं नाव असेल, फुल ॲड्रेस असेल, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर असेल, हा देखील तुम्हाला यामध्ये उपलब्ध होतो. तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्ड संबंधी हॉस्पिटल हे कोणतं आहे याची माहिती तुम्ही शोधू शकता. तर ही होती संपूर्ण प्रोसेस याविषयीची. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.